नमस्कार, तुम्हा सर्वांचं बेलाच किचनमध्ये स्वागत। तर कुरकुरीत असे हे आहेत फणसाचे वेफर्स, जे बनलेत मस्त असे क्रिस्पी। तर तुम्हाला ही रेसिपी आवडणार आहे, नक्की बनवून पहा। अगदी बाजारात मिळतात तसे, अगदी वर्षभर स्टोअर करू शकता। असे आवाजावरती समजू शकता तुम्ही किती कुरकुरीत झाले ते, आणि बनवायलाही खूप सोपे आहेत। रेसिपी तुमच्यासोबत मी पूर्ण शेअर केलेली आहे, आवडल्यास बनवून पहा आणि रेसिपी इतरांसोबत शेअर करायला विसरू नका। मस्त असे क्रिस्पी, गोड, खारट, तिखट असे हे वेपर्स मी घरी बनवलेत, तुम्हालाही नक्की आवडणार आहेत, तर नक्की बनवून पहा। नमस्कार, तुम्हा सर्वांचं बेलाच किचनमध्ये स्वागत। तर आज आपण बनवतोय कच्च्या फणसापासून वेपर्स कसे बनवायचे। म्हणजे हा मालवणी पदार्थ आहे। फणसाचे आपण वेगवेगळे पदार्थ बघितलेले आहेत कसे कसे बनवायचे, आणि आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे फणसाचे वेपर्स, आणि तेही मस्त असे घरच्या घरी कसे बनवले जातात। त्यासाठी कच्चा फणस लागतो, म्हणजे हे कापा फणस आहे, म्हणजे तो असं गिरगिर नाही, कडकवाला असतो ना तो वाला, थोडा कच्चा आहे। तर तो मी घरचाच हा फणस आहे, तर तो मी कसं करायचा साफ आणि कसं बनवायचं ते तुमच्यासोबत शेअर करते। व्हिडिओ पूर्ण पहा। बघू शकता मी फणसाचा गरा घेतलाय आणि तो असा स्वच्छ करून घेतलेला आहे, म्हणजे यातली बी वगैरे काढून घेतली, त्याला वरून काही ठेवलेलं नाहीये। फक्त आता आपण याला काय करायचं, तळायचं आहे। जास्त पातळ नाही किंवा जास्त जाडही नाही, जसे बाजारमध्ये मिळतात तसे आपल्याला म्हणजे काप करून घ्यायचे, पण तेही लांबडे लांबडे असे पीस करायचे। हे बघू शकता, असे लांबडे लांबडे पीस करून घ्यायचे। तर सगळ्या फणसाचे मी आता असेच पीस करून घेणार आहे। हे बघू शकता, हे असं राहिलं असेल तर काढून घ्यायचं आणि व्यवस्थित याचे लांबडे लांबडे पीस करून घ्यायचे सेम। हे बघू शकता असं, कारण हे तळायला आपल्याला सोपं होतं मग, आणि खातानाही एकदम कुरकुरीत बनले जातात। आहेत ना असे लॉंग लॉंग पीस, हे मी करून घेतलेत। असे सर्व मी करून घेते। ते पाहू शकता मी फणसाच्या मस्त अशा स्लाइस करून घेतल्यात, लांब लांब लांब। हे बघू शकता भरपूर साऱ्या झाल्यात। तर सर्वात आपल्याला काय करायचं आहे, स्लाइस झालेत, इथे मी तेल गरम करायला ठेवते। इथे मी सनफ्लॉवर तेलच वापरलेलं आहे, तुम्ही इथे कोकोनटचं ऑइलही वापरू शकता, तेही चालतं, त्यात खूप सुंदर बनले जातात। पण मी इथे घरगुती तेल आहे तेच वापरते। आणि इथे बघू शकता आपल्याला मिठाचं हे करायचं आहे, तर इथे मीठ घेऊया आपल्याला, कारण हे आपल्याला तिखट खारट असं हवं असेल तर थोडी चटणीही टाकली तरी चालते, किंवा नुसतं मिठाचं हवं असेल तर मी ते मिठाचं करते। तर बघू शकता 1 2 आणि 3 चम्मच मीठ टाकले, त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं, म्हणजे थोडेसे खारटसरपणा येतो यासाठी, म्हणजे आपल्याला हे विरघळून गेलं पाहिजे। बस एवढं पुरेसं आहे। अर्धा 1 ग्लास पाणी घेतलेलं मी, 1 ग्लास घालते, वाटलं तर आपल्याला जसं हवं तसं घालू थोडं थोडं। तर तिथं 3 चम्मच मी मीठ घातलं आहे। मीठ जरा वितळून देऊया पाण्यामध्ये। तेल आपलं मीडियम गरम झालं आहे। जसं आपण हिरव्या केळीचे वेपर्स बनवतो ना, सेम त्या प्रकारे हे वेपर्स बनवले जातात। तर हे आपण ताजे ताजे आता सोडूया, थोडेसे सोडूया। तेल गरम झाले का बघू एक वेळ, अजून नाही झाले, बुडबुडे आताशी येत आहे, थोडं थांबूया। वेपर्स आपले तळायला लागले, तर आपण काय करूया, केळीचे वेपर्स अजून सोडूया थोडेफार, एकदम जास्त थोडेसे सोडायचे, ते थोडं कसं भाजले गेले पाहिजेत ना व्यवस्थित, यासाठी। आता तेलाला बुडबुडे यायला लागले, म्हणजे तेल आपलं गरम झाले, अगदी क्रिस्पी होईपर्यंत त्याला चांगलं तळून घ्यायचं। आणि तेल जास्त गरम नाही हवं आहे, नंतर मग करपले जाऊ शकतात, आतमध्ये कच्चे राहू शकतात। यासाठी मीडियम गरम ठेवायचं, आणि गॅस मीडियमवरतीच ठेवायचा, फास्ट ठेवायचा नाही। हे बघू शकता आता उकळी यायला लागली ना, असं उकळी यायला हवी मस्त। आत्ताच सही झालेत एकदम। केळीचे वेपर्स पटकन बनले जाणार हे, आणि खूप छान लागतात। उपवासालाही तुम्ही खाऊ शकता, आणि पावसाळा येतो तर त्याच्या आधी तुम्ही याचा स्टॉकही करू शकता, म्हणजे बनवून ठेवू शकता एअर टाईम पिशवीमध्ये वगैरे भरून। आता हे असे भाजले की काय करायचं, आपण जे मिठाचं पाणी करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये, ते मी बघू शकता मिठाचं पाणी घेतलं, याच्यासाठी घातलेले हे चम्मच आहे, त्याने घालून घ्यायचं, म्हणजे काय होणार, मीठ सगळीकडे लागलं जाईल यासाठी। तुम्ही हलवते आहे ना जरा, एकदम येल्लो येल्लो झालेत मस्त। पाच 7 मिनिटं चांगलं याला तळून घ्यायचं, लाल होऊन द्यायच्यात नाही, फक्त लाल व्हायला लागले की काढून घ्यायचं।
आता हे मस्त असे खरपूस झाले, बघू शकता. कलरही यांचा लाल लाल व्हायला लागला. तर आता हे आपण काढून घेऊया. अशाच प्रकारे सर्व मी तळून घेणार आहे. सेम प्रोसेस त्याच पद्धतीनं टाकायचं, थोडं वेळ भाजायचं चांगलं तेलात खरपूस, आणि मग पाणी ओतायचं, मिठाचं पाणी, किंवा त्याच्यामध्ये रेड चिली पावडर घालूनही करू शकता तुम्हाला तिखट जर हवं असतील तर. हे बघू शकता. आता हे मी काढून घेते, तुम्हाला थंड झाल्यावरही दाखवते. मस्त असे कसे कुरकुरीत होतात. हे गॅस स्लो करायचा काढताना, कारण दुसरे तो एक बॅच काढूपर्यंत दुसरे काय होतात करपले जातात. तर ते करपू नये यासाठी काय गॅस स्लो करायचा, गॅस आहे तो स्लो करून घ्यायचा आणि काढून घ्यायचं. आता आपण गॅस परत मिडियम करतोय आणि राहिलेली बॅच मी अशा प्रकारे सगळं करून घेते. हे बघू शकता मस्त असे आपले वेफर्स तळून झालेत. हे आहेत फणसाचे वेफर्स. आवाजावरून समजू शकता किती कुरकुरीत झाले ते. हे बघू शकता मस्तच झालेत. आणि आता हे मी स्टोअर करून ठेवणार आहे. तर तुम्हाला रेसिपी आवडलीच असेल, रेसिपी आवडलीच नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.